भिवंडी तालुका पिंपलघर गांव की जलपरी अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी कुमारी डोली देवीदास पाटिल ने उत्तराखंड में हुए 38वें नेशनल गेम भारतीय ओलंपिक स्पर्धा में 2 गोल्ड व 1 सिल्वर मेडल मिलने के उपलक्ष्य में भिवंडी तालुका पिंपलघर गांव में गाजे बाजे के साथ रैली निकालकर कुमारी डोली देवीदास पाटिल का सत्कार समारंभ का आयोजन। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालियामामा महात्रे, शिवसेना उपनेता प्रकाश पाटिल, भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश महात्रे, धर्मराज ग्रुप अध्यक्ष नीलेश चौधरी सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तरी भिवंडीचे लोकप्रिय विद्यमान खासदार सुरेश गोपीनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। 26 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंड येथे पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला 2 सुवर्ण पिंपळगाव गावची जलपरी आपल्या भिवंडी तालुक्याची सुकन्या कुमारी डोली देवीदास पाटील या आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून नुकत्याच पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून सहभागी होऊन ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात 2 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक मिळवून महाराष्ट्र संघाचे नाव लौकिक केलेले आहे। खरं म्हटलं तर गेले अनेक वर्ष डोळीची धडपडी चालू आहे। आपण पाहता की लहानपणापासून जलपरी जलकन्या म्हणून प्रसिद्ध झाली आणि हे तिचं सातत्य, तिची प्रॅक्टिस, सराव तिने कायम ठेवली आणि म्हणून आज ती ऑलिम्पिक पर्यंत पोहोचू शकेल। आणि खरोखरच मी तिचं मनापासून माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय। कारण ही फक्त पिंपळघर गावासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर संपूर्ण आज आपला तालुका असेल, आपला जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल आणि जेव्हा आशियाई खेळात भाग घेईल तेव्हा या देशाचं नाव देखील लौकिक होणार आहे। आणि आपण पाहता माझ्या माहिती आपल्या समाजात ही पहिली आपली सुकन्या आहे जिने इथपर्यंत मजल मारली आणि खरोखरच हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे।
मी तिचं मनापासून अभिनंदन करतोय, तिच्या वडिलांचं देखील करतोय. कारण मुलीच्यासाठी मी एवढे वर्ष बघतो ते देखील सातत्याने धडपडत असतात. बरे ठीक आहे, त्यांना जिथं जिथं शक्य असेल तिथं त्यांनी त्यांच्या स्नेह संबंधित लोकांची थोडीफार मदती घेतली, परंतु आपल्या मुलीला ध्येय गाठण्यासाठी त्यांनी 100% सर्वतोपरी प्रयत्न केले. आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नातून आज त्यांचे प्रयत्न आणि मुलीचे प्रयत्न या दोन्ही गोष्टीतून या यशस्वी होऊ शकली. आणि आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या शिरोबेचा एक मानाचा तुरा बोललेला आहे. आणि खास करून आपल्या समाजाबाबत बोलायचं झालं तर आगरी समाजातील ती पहिली कन्या आहे. आणि म्हणून आपल्या समाजासाठी देखील समाज भूषण म्हणून आपण तिचा गौरव केला तरी कमी आहे. आणि म्हणूनच मी तिचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. भविष्यासाठी देखील शुभेच्छा देतोय. आणि जिथं जिथं आमची आवश्यकता असेल, माझी आवश्यकता असेल, कुठल्याही बाबतीत मी सर्वतोपरी तिला मदत करेन. आणि तिच्या सर्वांगीण विकासासाठी असेल किंवा याच्या प्रॅक्टिससाठी असेल सर्वतोपरी प्रयत्न करेन, मदत करेन. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलून नाही तर करून दाखवणारे व्यक्तिमत्व यामुळे परीक्षा देण्यासाठी ते या पिंपळगड नगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण हा सोहळा गावाच्या वतीने आयोजित केलेला आहे डॉलीच्या सत्कार समारंभाचा. तर प्रत्येक एक विभागाची विशिष्ट अशी खूण असते. म्हणजे गुजरातमधील लोक बऱ्याच वेळेला आर्मीमध्ये नेव्हीमध्ये जात नाही. तर डॉलीमध्ये जी काटकपणा जी आलेली आहे तर गावातील काटक फॅमिली म्हणजे आमच्या गावातील ज्ञानेंद्र फॅमिली म्हणजे तिच्यामध्ये जो अंश आलेला आहे तर तिचे आजी आजोबा रघुनाथ काका आमचे म्हणजे आमचे लाडके रड्या काका यांच्याकडनं तो देवदास दादाकडे आला आणि दादाकडनं तो डॉलीकडे आलेला आहे. म्हणजे आम्ही ठरवलं की काही लाख रुपये खर्च करायचे ना आमच्या मुलांवर आणि आमच्या मुलांना डॉलीसारखं बनवायचं, तर ते शक्य नाहीये. काकू काका यांची मेहनत, देवदास दादाचे अतोनात श्रम याच्यातून आणि इतर सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आज डॉली इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे डॉली सारखं आता गावातून भविष्यात कोणी होईल असं सध्या तरी काही चिन्ह दिसत नाहीये. देवदास दादांनी आता गावासाठी पुढाकार घ्यावा. डॉलीला चांगल्या ठिकाणी दादांनी नेऊन पोहोचवलेलं आहे. तर गावातील काही मुलं दादा कधीच असतो पोहण्यासाठी वगैरे इकडनं 2-2-3-3 मुलं टू व्हीलरवर घेतो आणि मग घेऊन जातो. माझ्या घरच्या सगळ्या पोरांना पोहण्याचं प्रशिक्षण देवदास दादांनी दिलेलं आहे. तर रस्त्यातून कल्याणशील रोडला एक गाव आहे, डॉक्टरांचं गाव, गारिवली गाव. तर या आपल्या गावाची ओळख आज डॉली पाटीलचं गाव अशी देशामध्ये झालेली आहे. आणि याचं कारण फक्त देवदास दादा आणि ज्ञानेंद्र फॅमिली. म्हणजे त्यांच्यामुळे ही मुलगी सुकन्या आमच्या गावात जन्माला आली आणि इथपर्यंत आलेली आहे. आणि आपल्या भिवंडी सारख्या तालुक्यात क्रीडासंकुल होऊ शकतो, आपलं होऊ शकतं. आपली काय भूमिका असेल तर फाउंडेशन कसं निर्माण होईल, ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ आपण या ठिकाणी कसं उभं करू शकू, ही आपली भूमिका असली पाहिजे. मदत तर आपली परंपराच आहे की आपण आतापर्यंत आदत घड झाले की ज्याने काहीतरी केलं की मग त्याचा सन्मान होतो. तर ते सन्मानार्थी घडवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करू. अशी खुणगाठ खरं या गावकऱ्यांनी बांधायला पाहिजे. आपली मुलं संध्याकाळी मैदानावर दिसली पाहिजे की मोबाईल मध्ये नको. आपल्याला भविष्य बदलायचं असेल तर अशा डॉली सारख्या असंख्य डॉली या ठिकाणी निर्माण होऊ शकतात तुमच्या आमच्या सहकार्याने. आज देवीदास जो प्रयत्न करतो, मागे पडतो. आज कितीतरी मुलांना या ठिकाणी नेऊन भिवंडीला प्रॅक्टिसला घेऊन जातो. कधी तलावात जातो, कधी इकडे जातो. पण आपलं हक्काचं असं स्विमिंग पूल आपल्या इथे निर्माण व्हावा अशी भूमिका आमची असेल. आणि ही भूमिका घेऊन प्रत्येकाने प्रयत्न केला की ज्या खेळासाठी कुठलाही खेळ हा वाईट नाही, कुठलाही खेळ गौण नाही. आम्ही प्रयत्न केला तर आमची मुलं जाऊ शकतात. हे डॉलीने दाखवून दिलंय की थोडा आपण प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या मुलांना काय द्यावं आणि कधी त्यांना अडवावं हे आम्ही ठरवलं पाहिजे. आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मुलं हट्ट करतात, मोबाईल पाहिजे, आपण देतो त्यांना, पण तो त्यांना नाही म्हणण्याची आमची तयारी पाहिजे.
आणि आपल्या स्वतःला पण नाही म्हणण्याची तयारी पाहिजे, तर मुलं घडू शकतील. त्याच्या मागची मेहनत अगदी डॉलीचा प्रवास नंतरच्या खाडीपासून देवदास पटेल तिथून ती देवदासनी मेहनत घेतली डॉलीच्या मागे, किंवा त्यानंतरच्या खाडीत जेव्हा तिने उतरली रात्री, तिथून गेटवे पर्यंत येऊन तिने जो अंतर कमी वेळात पार केलं, त्याच्यानंतर गोव्याच्या स्पर्धेत मेडल मिळवण्यानंतर नेपाळला तिने जाऊन पराक्रम केला. असं एक ना अशी 100 प्रसंग घेतली डॉलीने आपल्याला तिचं कौतुक करण्याची संधी दिली. रोज कौतुक करून कसं ते म्हणजे डॉलीने मेडल मिळवलं ह्याच्यानंतर कोणाला विशिष्ट वाटत नाही, कारण एक्सपेक्टेड आहे की ती ज्या स्पर्धेत जाते ती किती फर्स्ट येते किंवा तिथे ती मेडल घेऊन येणार असते, किंवा आम्हाला विश्वास असतो डॉली गेली म्हणजे आपल्याला तिला विश करण्यासाठी किंवा तिचं अभिनंदन करण्याचं अजून एक संधी मिळणार आहे. तर आमच्या गावाची ती शान अशी दिवसेंदिवस वाढवतच आहे. तिच्या कुटुंबाचं तर नाव वाढतंय, पण आमची कॉलम काय करते, कॉलेजचं गाव पिंपळगाव गाव तालुक्यात राज्यात सगळ्यांना माहिती करतात. या सगळ्यामध्ये सरांनी त्याप्रमाणे डॉलीच्या आईचे आणि डॉलीच्या बाबांची अत्यंत एका मुलीला आपल्यापासून दूर ठेवून 200 किलोमीटरवर पाठवणं, तिच्या हॉस्टेलला ठेवणं, त्याच्यानंतर तिचा आहार पुरवणं, खेळ म्हटल्यानंतर नुसतं सराव आणि या गोष्टी होत नाही, त्यांना त्याचा पोषक आहार द्यावा लागतो, त्याच्या मागे मेहनत घ्यावी लागते, त्याच्यामध्ये आराम करावा लागतो, झोप मिळावी लागते. या सगळ्याचं नियोजन करणं हे फार फार कठीण आहे. आणि आज आपल्याला दिसताना तो मेडल दिसतोय, पण ह्या सगळ्याचा जेव्हा एकत्र परिवार होतो, डॉलीची मेहनत, पालकांचं पाठबळ आणि इतर सगळ्या शुभेच्छुकांची त्यांच्या आलेल्या शुभेच्छा, सगळ्याचा मिळून तो परिवार करून एक मेडल दिसतं आपल्याला. तर डॉलीच्या आईला मंचावर बोलून सत्कार केल्यामुळे त्या माऊलीचं खरंच कौतुक झालं. आणि या सगळ्या बोलत असताना देवदासची मेहनत कुठेतरी झाकली जाऊ नये हे सगळ्यांना त्यासाठी काय असायला हव्यात. उपगडची शान आज बोलायला काही ताकद नाहीये, कारण हे आज जवळजवळ 10 वर्ष झाले चालू आहे आणि आता तिचा ते नंबर ऑलिम्पिकला लागेल. त्यासाठी मी गावदेवी मातेला नम्र विनंती करून सांगेल का तिच्या पाठीशी उभे राहा आणि ऑलिम्पिक सुद्धा तिने जिंकावं एवढीच अपेक्षा करेल. आणि तसंच आता गुरुवर्य श्रीराम सरांनी सांगितलं तर ते जो मेडल आहे तो सोन्याचा, तर तो सोन्याचा सर वाईट वाटू नका घेऊ की तो सोन्याला लोखंडाला सोना करणारी आपली सुकन्या आहे परी. त्यानंतर दुसरं विषय त्यांची गोष्ट मी सांगितला का आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही स्विमिंग पूल नाहीये, पण एक उदाहरण मिळेल. गोल्ड आपला ऑलिम्पिक मध्ये नंबर लावला तर पूर्ण ठाणे जिल्ह्याच्या लोकांना जाग येईल की नाही आपल्या पण ठाणे जिल्ह्याला कुठेतरी बालेवाडी बनवायला पाहिजे आणि त्याची सुरुवात गणपतीपासून होईल एवढीच अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. काही 2-3 गोष्टी बोलत आहेत. सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करायची नसतात, परंतु आता असं आहे की पाहुणे काही मंडळी यायला निघाले 2-3 मिनिटात येणार आहे, पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्या हळूहळू. तेव्हा मित्रांनो, सर तुम्ही इच्छा व्यक्त केली होती मागणं सर, ही कल्पना माझ्या डोक्यात आणि एका आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार करीत असताना मी सहज बोलून गेलो. आदरणीय पवार साहेबांचा मला आशीर्वाद होता, त्यामुळे मी क्रीडा संकुल करू शकलो असतो. आणि पीपीडीसी मध्ये त्याच्या तरतुदी होत्या आणि शासनाच्या आपल्या आमदार आणि वगैरे यांच्याकडनं ती मागणी पुढे गेली असती तर आपल्या परिसरामध्ये क्रीडा संकुल करण्याची माझी योजना होती. आणि त्या सत्कारात मी बोललो की अशा तऱ्हेने मी क्रीडा संकुल करायचं ठरवलंय, तर याच्यात मला सहकार्य करावं. अगदी अभिमानानं नाव घ्यावं तिचं. तर तिच्या या सन्मान सोहळ्यासाठी मला उपस्थित राहण्याची जी संधी मिळाली ते हे मी माझं परम भाग्य समजते. डॉलीने ज्यावेळेस सुरुवात केली या उपक्रमामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेण्याची, तेव्हापासून माझे बंधू श्रीराम दादा हे सतत तिच्या सोबत होते आणि आहेत सुद्धा आजपर्यंत
घ्यायचं. आणि त्यामुळे मी सारखी विचारपूस करत असते, मी सारखी फोन करत असते. कधी कधी त्यांना वाटत असेल की ही काय म्हणून फोन करते, पण मला खूप तिच्याबद्दल मनातून असं वाटतं की आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जाऊन ही मुलगी आपल्या देशाचं नाव, आपल्या गावाचं, भिवंडी तालुक्याचंच नव्हे तर आपल्या देशाचं नाव जगात रोशन करेल, यात काही शंका नाही. ती आता आपल्याला हे दिसायला लागलं की ते संधी आपलीच आहे आणि आपल्याला मिळणार आहे. हा सर्व सन्मान तिचा नसून आपल्या सर्वांचा आहे. म्हणून मी इथे उपस्थित आजच्या या कार्यक्रमासाठी प्रकाशजी पाटील, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते माझे मोठे दादा सुरेश पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ सर्व पिंपळघरचे रहिवासी, नातेवाईक सर्व असतील, मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. आणि मलाही खूप आनंद वाटतो. मी माझ्या स्वतःचंही अभिनंदन करते की आज असं गर्व करायला आणि असा अभिमानाने आपली छाती फुलवण्यासाठी डॉलीने इतकं मोठं काम केलेलं आहे. डॉलीचं नाव विसरून जाऊन आपण तिला जलपरी बनवली आहे. तर ती जलपरी आपण कथांमध्ये जशी परीची गोष्टी ऐकतो, वाचतो, तशी ही आपल्या स्वप्नांची परी, ते आपलं स्वप्न लवकरच साकार करणार आहे, यात काही शंकाच नाही. देवीदास दादा, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. आपलं हे यश म्हणजे जगाला आकाशाला हात लावलाय आपल्या डॉलीने. इतकं मोठं तिने कर्तृत्व केलेलं आहे. आपली जलपरी ही जगात प्रसिद्ध झालेली आहे आणि तिला आशीर्वाद द्यावे तेवढे कमीच आहेत. आणि मी आमच्या भाचीचे कौतुक करेन की आपण आपल्या मुलाला प्रोत्साहन किती द्यायचं. आपण शेवटी आपल्या लेवलने चालत असतो, परंतु त्यांनी मुलीसाठी वाटेल तो त्याग करायची तयारी ठेवली. आता तिच्या मम्मीकडे बघितलं, इतकी साळसूदपणे अशी मान वर करून सुद्धा ती बघत नाहीये. आणि तिच्या मुलीसाठी ती इथून पुण्याला कुठेही एकटी प्रवास करते. तिचं आता राजश्री घोरपडेंनी बहिणींनी सांगितलं की आम्ही टच मध्ये असतो, तसे हे दादा स्त्री भाऊमुळे आमच्याशी बऱ्याचदा म्हणजे त्यांचं काय चाललंय, कुठे गेले, तिची मम्मी कुठे आहे, तिला डबा घेऊन गेले का काय केलंय, याची सगळी आम्हाला म्हणजे माहिती होत होती. आणि संपर्कात असल्यामुळे सगळ्या घटना आमच्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत आणि घडतायत. तुला याद्वारे देत आहे आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खरं तर ह्या कार्यक्रमाला येताना एक वेगळा आनंद वाटतोय. कारण एक कन्या जी आहे, जी आपल्या परिवारातच नाही तर संपूर्ण गावाचं नव्हे तर आपल्या संपूर्ण तालुक्याचं नाव लौकिक करताना त्या कन्येला आशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी येता आलं, हे मी माझं सौभाग्य समजतो. आणि निश्चितच तिच्या कर्तृत्वाबद्दल बोलायचं तर जेव्हा पहिल्यांदा धरमतर ते गेटवे या ठिकाणी तिने पहिल्यांदा जेव्हा समुद्रामध्ये उडी घेतली आणि ते अंतर पार केलं, त्यावेळेस आम्ही सन्माननीय पाटील साहेब आणि आम्ही सर्वच जण, शांताराम बोरे साहेब त्यावेळी माननीय आमदार त्यावेळी माझ्या बरोबर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो. आणि गेटवेला त्या ठिकाणी आम्ही डॉलीचा पहिल्यांदा सत्कार केला. आणि त्यावेळेला शुभेच्छा देताना आम्ही सर्वांनी सांगितलं की अशाच प्रकारचं कामगिरी भविष्यामध्ये तुझ्याकडून अपेक्षित आहे आणि निश्चितच तू आमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव लौकिक करशील. आणि आज तो क्षण आलेला आहे. आशियाई स्पर्धेमध्ये तिचं निवड झालेली आहे आणि अशा पद्धतीने या छोट्या कन्येने आज आपल्यामध्ये ते जरी दिसताना थोडीशी मोठी असेल पण जेव्हा पहिल्यांदा खाडीमध्ये उडी घेतली तेव्हा निश्चितच तिचं वय खूप कमी, म्हणजे 6 वर्ष, साधारण 10 वर्ष. आणि त्या वयामध्ये खरं तर आपण समुद्र पाहायला की घाबरतो, परंतु त्या वयामध्ये तिने ते समुद्रातलं अंतर पार करण्याचं धाडस केलं. आणि कधी धाडस केलेला माणूस अपयशी ठरत नाही, तो यशस्वीच होतो. आणि तशा प्रकारचं या मुलीने धाडस केलं आणि आज निश्चितपणे ती यशस्वी झालेली आहे. मी माझ्या वतीने, माझ्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने आणि संपूर्ण तालुका जिल्ह्याच्या वतीनं मी डॉली पाटील आणि तिच्या आई वडिलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण ग्रामस्थांचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्या सर्वांच्या पाठबळामुळे
निश्चितच तिच्या आई वडिलांना देखील त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली आणि तिने जे केलेलं कर्तृत्व आहे हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. मी पुन्हा एकदा तिचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिळून भिवंडीचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव जगभरामध्ये रोशन केलेलं आहे अशी आमच्या गावची सुकन्या डॉली देविदास नाही. या गोष्टीची देखील तुम्ही दखल घ्यायची आहे. जलकन्या जलपरी डॉली पाटील हिने ट्रायथलॉन क्रीडा प्रकार सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. कारण रुपेशजी म्हात्रे साहेब माझे आमदार गेट ऑफ इंडियाला त्यावेळेला ती पोहून आली, त्यावेळेला शांताराम मोरे आम्ही तिघेही तिथे तिच्यासाठी, कारण ती एक खेळाडू आहे आणि ती जे काय कर्तृत्व तिच्यामधलं ती दाखवतो त्याला प्रोत्साहन देणं, तिच्या आईवडिलांचं अभिनंदन आपण करू तेवढं थोडं आहे. कारण ते ज्या परिस्थितीमधनं तिला पुढं नॅशनलला खेळण्याबाबतचं ऑलिम्पिकला खेळावा ही त्यांच्यामधली जी काही भावना आहे. तर देशभरातल्या इतर मुलींच्या पालकांनी सुद्धा तो आदर्श घ्यावा आणि यांच्यामध्ये जी जिद्द आणि चिकाटी आहे ती पाहिल्यानंतर नक्कीच ती ऑलिम्पिकमध्ये सुद्धा खेळेल आणि देशासाठीचं जे आहे ते मेडल तिला मिळेल. आताही तिला 2 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर असे 3 मेडल आहेत. आणि आता हे जसं तिचं पाऊल पुढं पडतायत आणि हे सगळं पाहिल्यानंतर सर्वच लोक आता पुढे येऊन तिला मदत करतील आणि आम्ही आहोतच. आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचे विचार मी ऐकले इथे, प्रत्येकाची इच्छा आहे आणि सर्वांना असं वाटतो आता का डॉलीसाठी आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि तिला ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ती जे काय या आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा नगरीमध्ये न खेळताना नॅशनल बाहेरच्या देशामध्ये जिथं या सुविधा उपलब्ध आहेत किंवा ती जे आता जिथे खेळतो तिथं तिला स्पर्धकच नाही आहे, कारण तिला जगाच्या नॅशनलला खेळायचं आहे, तर त्या ठिकाणच्या स्पर्धकांबरोबर तिने स्पर्धा केली पाहिजे. आणि म्हणून मग या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने डॉलीसाठी मनापासून तिला शुभेच्छा आणि ऑलिम्पिकमध्ये ती खेळेल आणि मेडल देशासाठी मिळवेल अशी तिच्याकडून अपेक्षा. अनेक सारे मान्यवर तिला शुभेच्छा देत आहेत. मुली भरपूर वेगाने मी त्यांना एक वाक्य म्हणत होतो. असं कर ना, असं दोन्ही साईडला घेतला तो आमच्या गावकऱ्यांनी घेतला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. खास करून तर वैभव दादा, त्याने तर खूप मोठा वाटा ह्याच्यामध्ये घेतला आणि इतक्या अर्जंटमध्ये त्याने कार्यक्रम घेतला. माझी तर अपेक्षा नव्हती ह्या कार्यक्रमाची, कारण की सारखं सारखं काय रॅली वगैरेचं. मी त्याला आता बोलले की ही शेवटची, ह्याच्यानंतर मी जोपर्यंत ऑलिम्पिक खेळत नाही तोपर्यंत काहीच सत्कार वगैरे काही नाही होणार. जेव्हा ऑलिम्पिक खेळ त्याच्यानंतर तुम्हाला काय हवं ते रॅली वगैरे सत्कार परत करा. तर आणि एक तर आता जे मी कॉम्पिटिशनमध्ये मेडल घेतले त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राचं सोबत भिवंडी तालुक्याचं सुद्धा नाव लौकिक केलं आणि पुढे जाऊन मी इंडियाचं सुद्धा नाव लौकिक करेन अशासाठी मी प्रयत्न करेन आणि नक्कीच ऑलिम्पिकसाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करेन. तुम हमारा नाम मत लो, बस जिन्होंने हमें सपोर्ट किया है, मदद की है, बस उनका नाम लो. तुम हमारी बेटी हो, हमें पता है, तो हम हमारे नाम लेने की जरूरत नहीं है. ऐसा उनका जो होता है ना बोलने का तरीका, तो वो कभी भी ऐसा मतलब दिखाना नहीं चाहती कि हम लोग करते हैं उसके लिए इतना सब कुछ, यहाँ वहाँ जाते हैं. पैसे अगर नहीं भी होंगे ना तभी भी पापा मुझे बताते नहीं कि हाँ पैसे नहीं है, फिर भी कुछ ना कुछ अरेंजमेंट कर ही लेते हैं. वो उसमें भी जो हमारे गांव के लोग हैं वो बहुत ज़्यादा सपोर्टिव है. कभी भी किसी के भी पास मदद मांगने के लिए जाओ, कोई भी ना नहीं बोलेगा. तो वो जो बात है वो बहुत अच्छी है हमारे गांव की. उनकी वजह से मैं अभी तक यहाँ पे पहुँच गई हूँ. मतलब मैं I was zero was that time, तब से वो मुझे सपोर्ट कर रहे हैं. मैं कुछ नहीं थी. अब लोग बोलते हैं कि हाँ ये अभी तक तो कुछ किया नहीं है इसने, आगे जाके क्या करेगी पता नहीं, क्या करेंगे इसे मदद करके. ऐसा कोई बोलता नहीं है. मतलब उन्होंने पहले से मुझे सपोर्ट किया इसमें कि
चलो आगे जाके कुछ बड़ा करेगी। उन्होंने मुझे मुझ पे जो विश्वास दिखाया इसी के वजह से मुझे आज तक ये जो मेडल्स मैंने लिए हैं वो सब उनके वजह से मैंने लिए, ऐसा मैं बोलना चाहूँगी। पप्पाने मग आम्ही तिला कॉम्पिटिशनला घेऊन जायला लागलो, पण तिचा नंबर नाही आला तरी पण आम्ही सोडलं नाही तिला, आम्ही तरी पण घेऊन जायचं का आम्ही अशी अपेक्षा केली नाही का ती हे करीलच, पण आम्ही आमची जिद्द नाही सोडली म्हणून त्याचा आम्हाला आता तिने फल दिला। वेळ लागला तिला, पण तिने आमचे सगळे स्वप्न पूर्ण करायला घेतलेत